विजेचा. काही दिवसांपूर्वीच आम्ही मामाच्या गावावरून आल्यानंतर हा एवढा पसारा. हा पसारा डॅडानी नाही आम्ही केलाय. त्यात इरा दिदी आणि अनु दिदी एकत्र जमले की जणू कपाटच बाहेर निघतात. आणि भातुकलीसाठी टॉयलेटली भांडी देखील. डॅडा, बाबा आणि आदू व्हेजिटेरियन आहेत, मम्मा आणि आजी नॉन व्हेजिटेरियन. माझं अजून ठरलं नाहीये, पण सध्या मिल्कीटेरियन आहे मी. अनु दिदी, इरा दिदी म्हणतात वी डोंट लाईक चिकन, पण त्यांना काय माहिती मम्मा पनीर टिक्का बोलून चिकन टिक्का खाऊ घालते यांना. उल्लू बनाया बडा मजा आया. अरे मम्मा मला पण असंच करणार वाटतं. नेक्स्ट डे आम्ही बाहेर जाणार होतो, सो मम्माने मला छान छान रेडी केलं. माझ्या 5 केसांवर 50 हेअरस्टाईल्स करायच्या असतात, त्यामुळेच माझे केस विरळ झालेत वाटतं. नाहीतर आधी सगळेच म्हणायचे जाऊ छान आहे, जाऊ छान आहे. मी लाल टोपी छान दिसतेय ना. फायनली आम्ही सर्वजण भूर जायला निघालो. मला वाटलं वॉटर पार्कला नेताय, पण पुन्हा हॉटेल. आय डोंट लाईक आउटसाइड फूड. पण यांना पुरणपोळी आमरस खायचा होता, म्हणून मम्माची फेवरेट हॉटेल संस्कृतीला गेलो. सगळे पुरणपोळी खाताय, तेही मला सोडून. डोंट वरी गाईज, जस्ट वेट फॉर 2 months. जेवण झाल्यावर आम्हाला सबस्क्रायबर्स भेटले. त्यांनी फोटोज काढले. कोणासोबत? मम्मा आणि इरा दिदी सोबत. हॅलो, मी पण आहे इकडे. तिथे एक काका होते, त्यांनी इरा दिदी व अनु दिदीच्या हातावर सुंदर मेहंदी काढून दिली. मी मी नाही काढत मेहंदी. माउथिंग सुरू असतं ना माझं, उगीच मेहंदी तोंडात जायची. असंही मम्मा रोज पॉटीचं इन्स्पेक्शन करत असते. येलो की ग्रीन, सीडेड की सीडलेस. बापरे, माझ्या पॉटीमध्ये मम्माने पीएचडी केली असं वाटतं. सगळ्यांना माझ्यासोबत रील शूट करायची होती, म्हणून मम्मा आतू आजीने टचअप करून घेतले. ऊन भरपूर होतं ना, म्हणून मेकअप गळाला यांचा. फर्स्ट टेक मध्ये छान झालेलं, पण तरी मम्माला रिटेकच हवे असतात. किती पेशन्स ठेवणार ना एवढा सजीव. शेवटी रडलेच मी. तेव्हा घाबरून गाडीत बसले सगळेजण. संध्याकाळी सोसायटीमध्ये सुट्टी लागली, म्हणून पॉटलक अरेंज केलेला. सो दीदीच तिकडे गेलेल्या आणि आतू व मम्माची टी पार्टी सुरू होती. बिकॉज दे आर इक्वली बिग टी लव्हर्स. झोप आलीये. नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. बाय बाय.